काय काय मुद्दे होते म्हणजे तुम्ही प्रचार कसं करत आहात? काँग्रेस आता कुठल्या स्टेजला आहे काय सांगायचं? काँग्रेसने जो मॅनिफेस्टो सादर केला आहे त्याच्यातले ठळक मुद्दे काय नागरिकांना पावती त्याच्यावर विशेषतः कर्जमाफी नाही, काँग्रेसच्या प्रचारामध्ये जाहीर सभांमधल्या प्रचारामध्ये काँग्रेसनी जो न्यायपत्र आणलेलं आहे, जो मॅनिफेस्टो आणलेला आहे, त्या मॅनिफेस्टोमध्ये चेतन काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये न्यायपत्रामध्ये ज्या योजनांचा उल्लेख काँग्रेसने केलेला आहे, जे न्याय देण्याच्या संदर्भामधला, की गरीब कुटुंबांमधल्या महिलांना वर्षाला 1 लाख रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिले जातील, महिन्याला 8,500 रुपयेप्रमाणे. जे सुशिक्षित पदवीधारक किंवा पदविकाधारक डिप्लोमा होल्डर आणि डिग्री होल्डर्स आहेत त्यांना दर महिन्याला 8,500 प्रमाणे वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील. त्यांच्यासाठी ॲप्रेंटिसशिप योजना आणली जाईल, जेणेकरून रेग्युलर एम्प्लॉयमेंटसाठी ते एलिजिबल होतील त्यानंतरच्या. तर या गोष्टी आहेत. अग्निवीरसारखी एक अत्यंत घातकी योजना जी नरेंद्र मोदींनी आणली, ज्याच्यानी खरं तर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते आहे, तो अग्निवीर योजना पूर्णपणे बंद केली जाईल. लष्करामध्ये नियमित जशी रेग्युलर भरती केली जात होती त्याच पद्धतीने जवानांची भरती केली जाईल. त्याच्यानंतर 30 लाख सरकारी नोकऱ्या ज्या आहेत, या रिक्त पदं जी आहेत ती रिक्त पदं ताबडतोब भरली जातील. या व्यतिरिक्त न्यायालयामध्ये आणि इतर ठिकाणी ज्या रिक्त पदांच्या जागा आहेत त्या सर्वाच्याबद्दलचं एक कॅलेंडर काँग्रेसने जाहीर केलं आहे, की त्या कॅलेंडरप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम असेल, जो 1 वर्षामध्ये या 30 लाख रिक्त जागा भरणं, न्यायालयांमधल्या रिक्त जागा 3 वर्षांमध्ये भरणं, कारण त्यात मोठी प्रोसिजर असते. न्यायालयांमधल्या रिक्त प्रोसिजर याच्यामध्ये विजिलन्स कमिटीचं रिपोर्ट वगैरे लागत असतो. तर त्या सगळ्या गोष्टी होतील. तर रोजगार कसा निर्माण करणार? आता अगदी साधी गोष्ट मी सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार असं सांगतं की 80 कोटी लोकांना ते मोफत धान्य देतात. तर 80 कोटी लोक म्हणजे साधारण एका कुटुंबात 5 धरले तर 16 कोटी कुटुंब आहेत. त्या 16 कोटी कुटुंबांना 1-1 लाख रुपये मिळेल वर्षाला. म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 16 लाख कोटी रुपये आणले जातील. ते 16 लाख कोटी रुपये त्या गरिबांच्या हातामध्ये ते पैसे आल्यानंतर ते खर्च करणार आहेत ना त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी, वस्तूंसाठी. तो पैसा पुन्हा बाजारात येणार आहे. त्यातून ही अर्थव्यवस्था पुन्हा वाढीस लागेल. पुन्हा मोठी रादर दॅट विल बी अ जायंट लीप. तर ही इम्पटस ज्याला आपण म्हणतो तो या इकॉनॉमीला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचा थेट रिझल्ट आपल्याला वर्षाच्या आतमध्ये दिसायला सुरुवात होईल. तर याबद्दल एक ठोस कार्यक्रम काँग्रेसचा आहे, त्या न्यायपत्रामध्ये दिलेला आहे आणि तो प्रचाराचा आमच्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या न्यायपत्राला लोकांनी स्वीकारायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीची कुठलीही ठोस रचना किंवा व्हिजन देशासाठी भारतीय जनता पक्षाकडे नाही. या वैफल्यापोटी नरेंद्र मोदी, अमित शहा या लोकांनी वाटेल ते प्रचारामध्ये धादांत खोटं, द्वेष निर्माण करणारं असं बोलायला सुरुवात केलेली आणि त्याचा परिणाम हा झाला की 3 दिवसामध्ये 48 लाख लोकांनी काँग्रेसचा मॅनिफेस्टो डाउनलोड केला आज दुपारी 4 वाजेपर्यंत. तर नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार की त्यांनी काँग्रेसचं न्यायपत्र घराघरात पोहोचवण्यासाठी ते मदत करत आहेत. बाकी ते जे काही बडबड करतायत त्याला लोकही स्वीकारणार नाही. इतक्या खालच्या थराला जाऊन सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. जे आपण म्हणतोय की 48 लाख डाउनलोड करण्यात आलं आहे मॅनिफेस्टो, पण हे सुशिक्षित लोकांचं झालं. पण ज्या लोकांकडे ह्या सगळ्या सुविधा नाही आहेत किंवा वाचताच येत नाही किंवा निरक्षर आहेत असाही मोठा भाग आहे आपल्याकडे. अशा लोकांमध्ये ही जी लोकं किंवा भाजपाची जी लोकं करतात अपप्रचार होऊया, ह्या लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचतात की हे असं नाही आहे, हे खोटं पसरवतात, हे लोकांपर्यंत सांगण्यासाठी काही यंत्रणा आहे का? याच्यासाठी मुळात त्या न्यायपत्राचं एक शॉर्ट व्हर्जन 1 पेजर हे केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 गॅरंटीज आणि मग त्याच्यात काय काय मुख्य भाग असतील असं एक 1 पेजर बनवलं आहे. त्याच्यावरती ज्या मतदाराला ते द्यायचं आहे त्याचं नाव, पत्ता वगैरे असं सगळं असणार आहे. तर घराघर म्हणजे घरघर जाऊन
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे सांगितलेलं आहे की प्रत्येक घरी जा मतदाराकडे, त्याच्याकडून तो भरून घ्या ते न्यायपत्राचं, ते गॅरंटी कार्ड ज्याला आम्ही म्हणतो आहे, ते गॅरंटी कार्ड त्यांच्याकडून भरून घ्या. हे ते गॅरंटी कार्ड आहे. आणि मग त्याचं असंही वर्णन पाठीमागे दिलेलं आहे, युवक न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय, भागीदारीचा न्याय. आणि त्याच्यावरती त्या मतदाराचं सगळं भराचं, याच्यावरच सही आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची. तर या गॅरंटी कार्ड स्वाक्षरी केलेलं आहे. आता ते भाजपच्या संकल्पपत्रासारखं नाही आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये ते असं सांगतात की 2037ला आम्ही ऑलिम्पिक घेऊ. त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी तर अनिश्चित कालासाठीच्या आहेत, म्हणजे अनंत काळासाठीच्या त्या योजना आहेत. हे कालबद्ध आहे आणि त्याची गॅरंटी दिलेली आहे स्वाक्षरीसह. आणि हे याच्या पद्धतीने आहे, याच्यावरती QR कोड पण दिलेला आहे. मग त्याला त्याचं स्पेसिफिक, त्याचं सही असलेलं हे लिहिलेली माहिती हे त्याला मिळेल, त्या मतदाराला मिळेल. तर हे काँग्रेस करते आहे आणि याचा परिणामही सोशल मीडियावर दिसतो आहे. खोटं बोल पण रेटून बोल असा एक प्रकार मोदींच्या बाबतीत तुम्हाला दिसतो. या सगळ्यांवरती हे तुमचे जे प्रयत्न आहेत हे कमी पडत आहेत, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? नाही, खोटं बोल पण रेटून बोल हे नरेंद्र मोदी एकट्याचाच विषय नाही आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्कूल ऑफ थॉटमधलाच स्ट्रॅटेजी आहे की ते सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि मग ते लोकांना खरं वाटायला लागतं. पण हे काँग्रेसनी मॅनिफेस्टो खूप आधी आणला या सगळ्यांच्या, म्हणजे काँग्रेसचा मॅनिफेस्टो आल्यानंतर भाजपनी मॅनिफेस्टो कमिटी बनवली. हा एवढा मोठा त्यातला फरक आहे. आणि हा लोकांपर्यंत ऑलरेडी गेलेला आहे, जाहीर सभांमधून गेलेला आहे, पत्रकार परिषदांमधून गेलेला आहे, कार्यकर्ते घरोघर या गोष्टी घेऊन जात आहेत. आता तीही लोकं टी व्ही बघत नाहीत, म्हणजे अगदी स्लम्समधली लोकंसुद्धा यूट्यूबचे व्हिडिओ बघतात. माझ्या स्वतःच्या यूट्यूबला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात, हजारांमध्ये प्रतिक्रिया येतात एक व्हिडिओजला, लाखाच्या वरती व्ह्यूज असतात. तर सामान्य माणूस त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या अल्टरनेट मीडियाचा तो वापर करतो आहे, त्यात तो पाहतो आहे. तरी प्रसिद्धीच्या बाबतीत आपण कुठेतरी मागे पडतो का? जसं BJPचं 5 स्टार ऑफिसेस असेल, त्याच्या प्रचारसभा 5 स्टार असेल, लोक गर्दी जमवण्याचा जो त्यांचा फंड आहे ते, तिथे काँग्रेस कुठेतरी कमी पडत आहे का असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस कमी म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे जो अमर्याद पैसा आहे तो म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डमधून मिळालेला पैसा असेल, तो PM केअर्समधून मिळालेला पैसा असेल, तो आणखी इतर अन्य अनेक मार्गांनी त्यांनी जमा केलेला पैसा असेल, तर त्या पैशाचा वापर ते निवडणुकात करत आहेत. आणि त्याच्यामुळे ते असा एक प्रसिद्धीचा आभास निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. पण तो आभास आहे कारण आता असं आहे, मी ज्यावेळेला ते संकल्पपत्र आलं त्यावेळेला आमच्याच बिल्डिंगमध्ये काम करणारे जी काही लोकं येतात त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला माहिती आहे ना म्हणे, यांनी 10 वर्षात काय केलं हे यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही, आम्हाला माहिती आहे. आम्ही घेतो 100 रुपयांनी पेट्रोल, 90 रुपयांनी डिझेल, 1100-1200 रुपयांनी गॅस सिलेंडर. म्हणजे 1200 रुपयाचं गॅस सिलेंडरचे 200 रुपये जेव्हा कमी केले त्या राखी पौर्णिमेच्या वेळेला, भाऊबीजेच्या वेळेला, त्या दिवशी नाशिकमधल्या सामान्य माणसांनी मला दिलेली प्रतिक्रिया एका वाक्यामधली अशी होती की मैताची दाढी केली म्हणजे तिरडीचं वजन कमी होतं का? ही लोकांची रिॲक्शन आहे. सर, विरोधातलं वातावरण दिसतं आपल्याला की मोदी विरुद्ध एक लाट चालली आता या सगळ्या गोष्टींमुळे, पण काँग्रेसचं बाजू मांडणारी लोक फार कमी आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं. म्हणजे मी खरं सांगू, काँग्रेस म्हणजे राजकारणाशी काहीही संबंध नसलेली हजारो मुलं हे ट्विटरवरती काँग्रेसची बाजू घेऊन भांडत आहेत. ते स्वतः मीम्स बनवत आहेत. नाही, पक्षाकडून असं पक्षाची एक आत्तापर्यंतची रचना होती. पहिल्यांदा असं झालं की अशा पद्धतीच्या अपप्रचाराचा सामना करायचा आहे. वाजपेयींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मुद्द्यांवर निवडणूक होती, खोटे असतील शायनिंग इंडियाचे पण मुद्दे होते. हे असल्या गोष्टी नव्हत्या. मंगळसूत्र कोण माणूस, आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ही वास्तू बनवण्यासाठी काकासाहेब गाडगिळांनी त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र विकून ही काँग्रेसचं भवन बनवलेलं आहे. काँग्रेसवाल्यांनी कधी दुसऱ्याच्या मंगळसूत्राला हात लावला नाही.
ज्यांनी मंगळसूत्राची परवाच कधी केली नाही आयुष्यात स्वतःच्यासुद्धा, त्यांनी काय मंगळसूत्राबद्दल बोलायचं? सर, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या याच्यामध्ये अबकी बार 400 पार असणार आहे मला वाटतं. नाही, 180 ते 200 एवढ्या भाजपच्या जागा येतील आणि त्यात मुरलीधर मोहोळांची जागा नाही. 100% मुरलीधर मोहोळ ही निवडणूक हरणार. हे होणंच शक्य नाही, कारण दक्षिणेमधल्या एकाही राज्यात भाजपला एकही खासदार निवडून नव्हता आला. याही वेळेला तेच होणार. सदर्न स्टेट्समध्ये जी सॅच्युरेटेड राज्य आहेत, ज्याच्यामध्ये गुजरातमध्ये 26 मिळाल्या, मध्य प्रदेशला 29 मिळाल्या, राजस्थानला 25 मिळाल्या, हिमाचलला 10 मिळाल्या, हरियाणामध्ये 10 मिळाल्या, दिल्लीत 7 मिळाल्या. ही इथं वाढणार आहेत का जागा? म्हणजे गुजरातमध्ये 26 पैकी 40 येणार आहेत का? 26च जागांवरती निवडणूक होणार आहे. तिथं ऑलरेडी राजपूत समाजांनी प्रचंड मोठा उठाव केलेला आहे आणि त्यांनी देशभर ठराव केले आहेत की भाजपला मतदान नाही करायचं. राजपूत नेत्याची पगडी टपली मारून उडवली भाजपच्या लोकांनी. याचा इतका संताप तिथं झालेला आहे. राजस्थानमध्ये जागा कमी होणार, उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी होणार, मध्य प्रदेशमध्ये जागा कमी होणार, कारण निवडणुकांमध्ये सुद्धा आत्ता झालेल्या मतांचा फरक 2 पक्षांमधला 2% होता, भाजप आणि काँग्रेसमधला. मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये 2% मतांचा फरक होता आणि इंडिया आघाडी विधानसभेला नव्हती. आता इंडिया आघाडी विधानसभा निवडणुकांमध्ये आहे. हा 2%चा फरक तर कधीच भरून निघाला. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकेल, मध्य प्रदेशमध्ये जिंकेल, छत्तीसगडमध्ये जिंकेल, उत्तर प्रदेशमध्ये जागा वाढणार. भाजपच्या या सगळ्या ठिकाणी कमी होणार आहे. तो होतील कुठून? महाराष्ट्रामध्ये 400 पाकिस्तानातून जिंकणार आहेत का उरलेल्या जागा? सर, महाराष्ट्रामध्ये किती आकडा असेल सर काँग्रेसकडे? माझा अंदाज 40 आहे. काँग्रेसचा नाही म्हणत मी, महाविकास आघाडी 39 जागा येतील. थँक्यू सर. येस.